हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. खूप दिवसातून आज मी हा व्लॉग बनवला आहे. ही आमची जिम. आता मी जिममध्ये एंट्री करते आहे. खरं तर आमची जिम खूप भारी आहे. इथल्या वाइब्स मला जाम आवडतात. म्हणजे फ्रेश फील होतं इथं आल्यानंतर. तर चला आज वर्कआउट स्टार्ट करूया पहिला. तर चला सुरुवात करूया माझ्या आवडत्या वर्कआउटपासून. तो म्हणजे डेडलिफ्ट. वर्कआउटची सुरुवात कधीही कंपाऊंड मुवमेंटपासून करावी. ह्याचे मी 2 सेट घेतलेले आहेत. नंतर आपण टी बार रो करूयात. यामध्ये ट्रॅप्स लॅट मसल पूर्णपणे ट्रेन होतो. खरं तर मी सगळे सेट 3-3 घेते, पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी आज 2च सेट घेतलेले आहेत. आता आपण सीटेड रो करूयात. ही युनिक मशीन मी माझ्या लाईफमध्ये ना पहिल्यांदा बघितली आहे. खूप भारी मशीन आहे. ॲक्च्युली मी कुठल्याच जिममध्ये ही मशीन बघितलेली नाही. आता जसा माझा वर्कआउट पूर्णपणे झालेला आहे. खरं तर मी रिलॅक्स बसलेली आहे, पण व्हिडिओ चालू आहे. मग काय करू, केली. मग मी असं ठरवलंय, चला पोजिंग करू का. आवडतं मला पोजिंग करायला, म्हणून मग चला थांबा. झालं पोजिंग. वर्कआउट करून मी आता घरी आली आहे. घरी आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर प्रोटीन घेणं. तर मला असं वाटतं की तुम्ही प्रोटीन पावडरच घ्यावं असं काही नाही आहे. तुम्ही 4 अंडी पूर्ण होल एक सहित खाल्ली तरी तुम्हाला 24 ग्रॅम प्रोटीन मिळतं. आणि हे प्रोटीन फास्ट ऑब्झर्विंग असतं, जसं व्हे प्रोटीन असतं तसंच. त्यामुळं व्हे प्रोटीन घेतलं नाही घेतलं तर काही फरक पडत नाही. तुम्ही होल एग खाल्ले तरी चालतं. तरी मी आता रॉच करते आणि होल एगच खाते.